कोपरगाव शहरातील जुनी मामलेदार कचेरी परिसरात प्रतिबंधित मावा तयार करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी 1 ऑगस्ट रोजी धाड टाकून मोठी कारवाई केली। या कारवाईत 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी नदीम सलीम शेख वय वर्ष 35 आणि अल्ताफ अलीम मणियार वय वर्ष 38 दोघेही राहणार कोपरगाव यांच्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी रणजित पोपट जाधव यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तयार मावा, सुगंधी तंबाखू आणि इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून प्रतिबंधित मावा, सुगंधी तंबाखूचा साठा, मोठ्या प्रमाणातील सुपारीचा चुरा तसेच मावा तयार करण्यासाठी आणि सुपारी प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक यंत्रसामुग्री जप्त केली। या कारवाईत एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। अन्न व औषध प्रशासनाच्या आदेशानुसार राज्यात प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीररित्या साठवून विक्रीसाठी ठेवल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहेत। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विखे, कोपरगाव।